नमस्कार. सध्या ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये सुरुवात झालेली आहे आणि भारताचा एक सामना होत असतानाच पहिले दोन सामने भारताने जिंकले होते. तिसरा सामना दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध भारताला पराभव स्वीकारावा लागला आणि आता पुढचा बांगलादेश विरुद्ध सामना भारताने सहज जिंकला. आता शेवटचा साखळी सामना ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. नेमकं भारतीय संघाची स्ट्रॅटेजी काय आहे आणि बांगलादेश विरुद्ध कोणी चांगली कामगिरी केली या सामन्याचे विश्लेषण घेऊन मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. चॅनलला पहिल्यांदाच आला तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच क्रिकेट संदर्भात महत्त्वाचे अपडेट ICC महिला T20 विश्वचषकामध्ये भारतीय संघाची माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. आजच्या चॅनलचा मुख्य विषय हा आहे की भारतीय महिलांचा बांगलादेशवर 5 गड्यांनी विजय मिळवला आहे. आता भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा अजूनही जिवंत राहिले आहेत. हा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. तेवढे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदाच आला ना तर चॅनल सबस्क्राईब करा. भारतीय महिलांचा बांगलादेशवर 5 बळींनी विजय, भारताच्या उपांत्य फेरीची आशा अजूनही कायम. ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धा इंग्लंड येथे सध्या सुरू असून भारतीय संघाने आतापर्यंत 3 विजय प्राप्त केलेले आहे आणि 1 पराभव स्वीकारला आहे. सुरुवातीचे 2 सामने भारताने आरामात जिंकले होते. तिसरा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला पराभव स्वीकारावा लागला होता आणि चौथा बांगलादेश विरुद्ध भारताने परत एकदा विजय मिळवला आहे. आता विजयी मार्गावर परत असताना पुढचा भारतासाठी अत्यंत कठीण पेपर असणार आहे. आता नेमका ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय संघ विजय मिळवतो का हे पाहणे देखील रंजक ठरणार आहे, कारण अजून एक आशा जिवंत झालेली आहे. भारताने बांगलादेश विरुद्ध विजय मिळवला आहे. तो विजय कसा मिळवला, तर या सामन्यात कोणी चमकदार कामगिरी केली याची आपण विश्लेषण या ठिकाणी आता पाहणार आहोत. नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेश संघाने 20 षटकात 8 गडी बाद 136 धावांपर्यंत मजल मारली होती. त्याला भारतीय महिला गोलंदाजांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी करून त्यांना 136 धावांवरती रोखलेलं होतं. त्यात महत्त्वाचा वाटा श्रीचरणीने या सामन्यात देखील उचलला. तिने 2 गडी बाद केले तर राधा यादवने 3 गडी बाद करून चांगली गोलंदाजी केली आणि पुन्हा एकदा भारतीय संघाला सावरलं. बांगलादेशनं ठेवलेले आव्हान हे भारताने 5 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलेले होते. भारताकडून सलामीवीर शेफाली वर्माने पुन्हा एकदा फॉर्ममध्ये परत येत असताना शानदार अर्धशतक झळकावलं. या सामन्यात तिने 53 धावा काढल्याच तर 26 धावा काढून जेमिमा रॉड्रिग्सने देखील तिला चांगली साथ दिलेली होती. शेफालीने एकूण 34 चेंडूमध्ये 8 चौकार व 1 षटकासह 53 धावा काढल्या आणि सामना तिथेच भारताच्या बाजूने फिरला. बांगलादेशकडून जुवेरिया फिरदौस हिने 33 तर निगर सुलताना हिने 32 धावा काढून बांगलादेशला 136 धावांपर्यंत मजल मारून दिली होती. पण हे तुटपुंज असलेलं आव्हान भारताने 5 गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. त्यात आक्रमकपणे सलामीची फलंदाज शेफाली वर्माच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने हे धावांचे लक्ष्य सहज गाठलं. बांगलादेशच्या गोलंदाजांपैकी रितू मोनी हिने 2 गडी बाद केलेले होते. या सामन्याची मानकरी म्हणून अर्थातच भारताची आक्रमक सलामीवीर शेफाली वर्मा हिला सामनावीर म्हणून बहुमान देण्यात आला. अशा रीतीने आज आपण भारत महिला तसेच बांगलादेश महिला यांच्या क्रिकेटचे विश्लेषण हा आपल्या व्हिडिओचा मुख्य विषय होता. T20 विश्वचषक महिला ICC इंग्लंडमध्ये सध्या सुरू आहे. भारताचा अ गटामध्ये समावेश आहे आणि अ गटामध्ये भारताला 4 सामने खेळायचे होते. तर 4 पैकी भारताने आतापर्यंत 3 सामने खेळलेले आहेत. 3 पैकी 4 सामने भारताने खेळलेले आहेत. भारताचा आता फक्त 1 सामना बाकी. अ गटामध्ये खेळताना भारताने पहिले 2 विजय सहज मिळवले. तिसरा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला पराभव स्वीकारावा लागला. भारताने पुन्हा एकदा विजय प्राप्त करत बांगलादेश विरुद्ध विजय प्राप्त केला आणि आता अखेरचा साखळी सामना ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघाविरुद्ध त्यांना खेळायचा आहे, जो की ऑस्ट्रेलिया संघ देखील विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जातो. भारतासाठी ही लढत नक्कीच सोपी नाही आहे, पण सहज शक्य होणारी गोष्ट आहे. जर चांगला खेळ मैदानावरती प्रत्यक्ष केला तर नक्कीच भारतीय संघ विजयी होऊ शकतो, कारण नुकताच भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता आणि उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला हरवलं होतं. त्यामुळे खेळामध्ये काहीही होऊ शकतं. भारताची आशा अजूनही जिवंत आहे. त्यामुळे भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहज जिंकेल आणि उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळवेल यात तीळ मात्र शंका नाही. चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच ICC T20 महिला विश्वचषक इंग्लंडमध्ये भारतीय संघाची कामगिरी कशी होती, नेमकं भारतीय संघाचा प्रवास कुठपर्यंत चालतो याची इत्यंभूत माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. चॅनलला पहिल्यांदाच आला असाल
चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. भारतीय संघाला पुढील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.